काय झालं नलिनी? काय झालं? माई काकू का का हे सगळं काय होऊन बसलं माई? हे का झालं असं सगळं? लेकरू ग माझं ते बबडी ग ती अगं नलिनी, म्हणजे काहीतरी नक्कीच झालंय, पण तुला काय वाटतं? म्हणजे असं काय वेगळं झालंय असं तुला वाटतंय? हो वेगळंच झालंय माई. हा जो माझा सौमित्र नावाचा मुलगा आहे ना, मला वाटत होतं चांगला मुलगा आहे, पण तो अरे त्या सटवीला येऊ दे आता. नाही तिच्या झिंजा उपटल्या ना तर नावाची नली वेगळी नलिनी आहे, आता आज वेगळी नलिनी आहे. मैत्री, तुला आमचं काय चालू आहे माहितीये ना? हे आम्हाला मान्य नाहीये. काय आम्हालाही हे मान्य नाहीये. आई 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 ए, आई हिची हिंमत कशी होते इकडे यायची? एक तर माझ्या मुलाला नादाला लावते आणि वर इकडे येते. उदयलश्री एक मिनिट, एक तर मेसेजी करते आणि वरती मला हेल काढून दाखवते ही मुलगी. एक मिनिट आई, ते मेसेजचं तुला कसं कळलं? कुणी सांगितलं? अरे विघ्नेश. हे बघ काय काय ते इकडे बघून नाही कळत का कशी मुलगी आहे ते? हे बघ मी तुला आधीच सांगते, आम्ही तू सोडून घ्या, तू सोडून आम्ही सगळे अत्यंत सभ्य आणि साध्या घरातली माणसं आहोत. असं वागलेलं मला चालणार नाही. ओ बाई, हे बघा मी काही बोलत नाहीये ना, याचा फायदा घेऊ नका तुम्ही. तोंड सांभाळून बोला. बोट करून बोलते ही माझ्याकडे. एवढीशी पोरगीनी बोलते की एवढी तोंड सांभाळून बोला. काय तोंड सांभाळून बोला? माझ्या पोराला कटवतेसाठी मला काय तोंड करून दाखवते? हे बघा तुम्ही, बघा खूप बोलताय तुम्ही. मीच बोलते. आमच्या घरात फक्त मीच बोलते. आणि दुसरा तू काय याला म्हणालीस का? हा, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. याला काय सांगतेस तू? हे बघा तुम्ही माझ्याशी आवाज चढवून बोलू नका. मी तुमची मुलगी नाहीये. हेच किती ओरडून बोलतेस आणि मला बाई म्हणते. अरे भाऊशी नाही काकी ते काही संस्कार होते. अशी माझी मुलगी अजून काय बोलते? तुम्ही असती ना, मी सोडून दिली असती ती देवाला. चुप आलिया, नलिनी आई. हे बा आलिया, आपलं काय ठरलं आपण बोलून सगळं सॉर्ट आउट करणार, बरोबर? आई सॉरी, पण तिची खरंच चूक नाही या सगळ्यात. आई आई बोलू नको माझ्याशी. आई एका परक्या मुलीसाठी मला नलिनी म्हणाला. आई परमेश्वरा, पुरुष निघालास रे. शी, शी, पुरुष निघालास तू. नलिनी, अगं आधी त्याचं ऐकून तरी घे. नाही ऐकून घ्यायचं मला काही. हे बघ मी तुला शेवटचं सांगते, ही मुलगी जर इथून आणि तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली नाही तर मी आई. नाही, आई. काहीतरी करेन. आई हे बघ नलिनी, तू आधी शांत हो. हा सौमित्र, काय घोळ झालाय सांग ना. अगं माई, जिने हा घोळ घातलाय ना तिलाच विचारणार आहे आता मी. कार्ट्या, मी काही गोळ घातलेला नाहीये. सगळं हे आहे ते. कशा कशा या वाईट चालीच्या मुली आणि असा मेसेजी करून तुमची प्रेम प्रकरण. एक्सक्यूज मी, माझं प्रेम वगैरे काही नाही हा त्याच्यावर. असंच पैस लावलेली आम्ही. हा कसली पाहिजे? चला आज, चला आज जाऊन बोलूयात. चला चला आज, चला आज, चला पटकन पटकन आज, चला पटकन आज, चला चला आज. ए कसली पाहिजे रे? आई तू थांब इथेच.
नलिनी तू शांत हो तू. पैज 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 तू आता काही विचार करू नकोस. त्यांनी सांगितलंय ना तुला, तो सांगेल आपल्याला. हा पैज. सौमित्र, तू का नाही बोलू दिलंस मला? त्या सरळ सरळ माझ्या कॅरेक्टरवर डाऊट घेत होत्या. तुला कळतंय का त्या काय बोलत होत्या मला? आलिया, तू जरा थांब, आपण बोलून सॉर्ट आउट करू. आधी मला हिच्याशी बोलू दे. मैत्री, काय आलं? तू बेट लावलीस हिच्याशी? हो. आलिया, तू का सांगितलंस याला? अगं कारण हा खूपच बोर आहे अगं. म्हणजे काहीच डिमांडच देत नव्हता मला. मग माझा इगो हर्ट झाला आणि तसंही मी काय याच्यावर खरं प्रेम करतच नव्हते. मी याला सांगून टाकलं. एक मिनिट, का केलंस असं? तुला थोडी तरी अक्कल आहे? तू काय केलंय? तू छोट्याशा मेंदूत काहीतरी घाणेरडे विचार करतेस आणि त्याची काय जगात आग लागणार आहे हे तुला कळतच नसतं. नेहमीच आहे. सौमित्र प्लीज जाऊ दे ना. आय मीन तिला तुला धडा शिकवायचा होता. तू अत्यंत आखडू माणूस आहेस. कुठल्याही मुलीला डिमांड देत नाहीस ना तू. बघ, पटलं ना तुला? हो. आय मीन आय स्वेअर काय बुद्धू आहे अगं हा. तू आहेस. अगं हो, आणि भित्रा पण आहे अगं तो. जे अगं त्याला कळतच नाही समोरची मुलगी काय वागते त्याच्याशी, कसा रिस्पॉन्ड करायला पाहिजे. एक मिनिट. काय म्हणालीस तू? अगं तो भित्रा आहे, म्हणजे त्याच्यात आधी दुसरा कोणी असणार? दुसऱ्याने काय केलंस ना ते मला सांगू नकोस. म्हणजे मला एवढंच म्हणायचं की तो भित्रा नाही. एक मिनिट, तो बुद्धू आहे, भित्रा आहे आणि ढोंगी आहे. ढोंगी नाहीस का? ढोंगी तू काय बोलतेस? तो ढोंगी नाही, मला माहिती आहे. अगं तो नाटक करतोय अगं. एक मिनिट, तू का त्याला डिफेंड करतेस? घेणारच ना, माझी गर्लफ्रेंड आहे ती. काय आहे नाही, होते. मला कळलंय, मैत्रिणीताईंनीच पैज लावली होती. हो ना. अरे कोण आली आता, कुठून आली काय? ते सोड, पण मला कशाला मध्ये बोलवलीस तू? आपण थांबलं पाहिजे ना, तर भांडणं वाढली असते ती. मी एक डिसिजन घेतलाय. मी तुमच्यासोबत नवीन घरात येणार नाही. ते कशाला म्हणून काय? ए नाही. बबली, काय झालंय? मला नाही यायचंय. अरे यार, हे बघ ऐक, ते वेगळं आहे. त्याच्या माझी काही चूक आहे का त्याच्यामध्ये? ते वेगळं आहे की नाही? हा, तुम्ही पण तसं वागणार नाही कशावरून? मला नाही विश्वास. तर माझ्याकडे एवढी सुंदर बायको असल्यावर मी कशाला कुठल्या पोरीला मेसेज करायला जाईन? नाही, मला नाही माहिती. अरे तुमचा ना सगळा ग्रुपच तसा आहे. तुम्ही सारखे ब्रेकअप पॅचअप खेळत असता. मला नाही यायचं नवीन घरात. आपलं लग्न झालेलं आहे बाळा. आपलं काय अफेअर आहे का ब्रेकअप पॅचअप काय करायला? ब्रेकअप होऊ शकत नाही. मला नवीन घरात नाही यायचं. ते बघ, ते मैत्री तशी आहे ना, तुम्ही त्याच्यामुळे उगाच वाद घालू नका माझ्याशी. मी एकदा सांगितलं ना मला नवीन घरात नाही यायचं म्हणून. आपण आता घर पण मिळालेलं, आता कशाला भांडायचं आपण? मला नवीन घरात यायचं नाही, मी म्हणलं ना एकदा. तसं नाही बाळा, पण ऐकून घे तुम्ही. मला नाही ऐकायचं. ए, गप. नवे- चुप. काय लहान मुलासारखं म्हणलं ना, विश्वास ठेव, मी असं करणार नाही. मी काय हात काढला की आता. ऐक, हे बघ, रडू नको. हे बघ, तुम्ही फसवलं मला. तुम्ही मला फसवलं. तुम्ही असेच करणार का माझ्याशी? तुम्ही मला सारखे ओरडणार. सॉरी हे बघ, सॉरी. कसं आहे, मैत्री आहे की नाही, मैत्री तिचे हे फॅड आहेत, हे असं चालत राहते तिचं. ते यावेळेला जरा जास्त झाल्यामुळं ते असं होतंय सगळं, पण असं होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, मी असं कधीच नाही होणार. प्रॉमिस नाही बघ, प्रॉमिस. मैत्री, तू काहीच का नाही सांगितलं आपल्याबद्दल हिला? एक मिनिट, म्हणजे तुला याला धडा शिकवायचा होता म्हणून तू मला चॅलेंज दिलास? म्हणजे हा तुझ्यावर किती प्रेम करतो हे टेस्ट कर. तू सिक यार मैत्री. आलिया शांत हो. असं काही नाहीये. आमचं खरंच ब्रेकअप झालाय आणि माझा याच्याशी काही संबंध नाहीये. काही संबंध नाहीये ना, मग माझाही काही संबंध नाहीये. मी का शिव्या खाऊन घेऊ काकूंच्या? मी आत्ता जाऊन सांगते. एक मिनिट आलिया, प्लीज थांब. असं नको करूस, कारण आईला मी काही सांगितलेलं नाही ब्रेकअप बद्दल, त्यामुळे
प्लीज वेगळं काहीतरी आपण विचार करू ते सांग. अरे यार पण मी का सफर करू? मैत्री तुझ्या साईडने ब्रेकअप आहे ना, मग तू का सोडलं मला याच्यावर? कारण मी कारण मला त्याला एकट्याला सोडायचं नव्हतं. मला त्याचा विचार करायचा होता. काय हो. मैत्री तू तुझं डोकं विकून आलीस का ग? अरे मी तुझाच विचार केला ना, माझं काय चुकलं यामध्ये? अरे हो माझा विचार. एक मिनिट, तो मी करतो ना, तू कशाला करतेस? तू यात पडू नकोस हा. माझा विचार मी करतो ना, तू कशाला माझा विचार करते? तू यात पडू नकोस हा प्लीज. मी इथे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते तुझ्यासाठी आणि तू हा काय ऍटिट्यूड दाखवतोस मला? हा काय ऍटिट्यूड म्हणजे? ते काय झालंय मला कळलंय. त्या माताजी फालतू माताजींनी तुझ्या डोक्यात ना असं विचारांचं घाणेरडं असं जाळ घातलंय. त्यामुळे सौमित्र तू थांब. तू इतर काही बोल पण माताजींना काही बोलायचं नाही. का नको बोलू? हा का नको बोलू? नाही बोलायचं कारण माताजींमुळे मला शांती मिळाली. हो तुला मिळाली शांती, पण माझं झालंय ना ब्रेकअप. त्याचं काहीच नाही तुला. समजून का घेतेस तू? माताजींचा फोटो बघितलायस का? आणि हे काय माताजी शांती मिळते हे ह्यांनी नाही मिळत शांती. अंधश्रद्धेच्या जगात राहू नका. अरे मी तर गुंड असतो ना, गोळी घातली असते आतापर्यंत. तुला कळतंय का काय बोलतोय? तर माझी चूक झाली, मी तुला पाठवलं इकडे. तू म्हणत होतीस इम्पॉसिबल आहात अरे तुम्ही दोघं. तुमच्यासारखं वियर्ड कपल मी आयुष्यात नाही बघितलं. माताजींना काही बोलायचं नाही. ते मी बघीन. माई आतमध्ये काय चाललं असेल हो? अगं कळेल आपल्याला. कोणीतरी बाहेर आलं की कळेल. मला खरंच वाटत नाही आमचा दादा असं काही करेल असं. मीच बावळट आहे. अगं काय आहे नलिनी? माझ्या संस्कारात कुठे कमी राहिले तेच मला कळत नाहीये. रामरक्षा म्हणू नका, शुभं करोती म्हणू नका, सगळं करून घेतलं. हे कुठून काय आलं त्याच्यातून? का असं शिकलं? तू काहीही कमी केलं नाहीस. तू सगळं व्यवस्थित शिकवलंस. लोक मलाच म्हणणार ना, लक्ष नाही देत आहेत का मुलांकडे? पहिले चंद्रमोहन भाऊजी विचारतील मला. अगं काय नलिनी, नको वाईट वाटून घेऊ. काहीतरी गैरसमज झाला असेल ना. हे सगळं माझ्याच नशिबाला कुठून आलंय काय माहिती माई. मी तुम्हाला सांगू, मी स्वतः फोटो बघितलाय असा तिचा. ही हसते. हसू नको. हसते कशाला ग? काकू आय एम सो सॉरी मी तुम्हाला नकळत काही उलट बोलले असेल तर. ऍक्च्युली मी मैत्रेयीची मैत्रीण आहे. अरे हिची मैत्री. अगं मैत्रीण म्हणजे काय असतं? बहिणीचं नातं असतं. बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यावर नजर ठेवते. शी. काकू तुम्ही प्लीज ऐकून घ्या ना. अगं तिचं बोलणं जरा ऐकून घे ना. बोल. ऍक्च्युली आम्ही डबिंग स्टुडिओमध्ये पैज लावली होती की बघूया सौमित्रचं मैत्रिणीवर किती प्रेम येते, आणि त्यामुळेच हा सगळा प्लॅन केला. आणि ते मेसेजेस पण मी त्यासाठी पाठवले होते. आणि काकू सौमित्र या परीक्षेत 100% पास झालाय. खरं तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की तुम्हाला असा मुलगा आहे. एखादी मुलगी स्वतःहून विचारत असताना कोणताही मुलगा संधी सोडणार नाही, पण सौमित्रांनी मला ठामपणे नकार दिला. हो का? असं झालं का? अरे वा, कमाल आहे. कशावरून ही खरं सांगते? अहो काकू आता एवढं का खोटं बोलेन मी? नाही एवढं खोटं कसं बोलेल? माई कसा विश्वास ठेवू यावर? हो म्हणजे कसा विश्वास ठेवायचा ग याच्यावरती? पण काय आहे माहितीये का की आजकालच्या मुलांमध्ये हे चालतं. म्हणजे ते काहीतरी ट्रूथ डेअरचा गेम खेळतात ना, तर त्याच्यामध्ये म्हणे एकमेकांबरोबर काही करू शकतात. ते म्हणजे गेमच असतो ना, त्यामुळे हो ना, गेम असतो ना असा काहीतरी.
हा त्याच्यामध्ये त्या गेम असणार बहुतेक यांचं. हा गेम मध्ये चालतं सगळं. हो का? हो. हो. असं आहे तर काय रे कारट्या, मग हे असे गेम खेळतोस तू? मी नाही, ही ह्या खेळल्या आहेत गेम. अरे पण मग मला सांगायचं ना की ही खेळ खेळते ते. हेच मला बोलूच देत नाही ना तुम्ही. तुम्हालाच बोलायचं असतं, मग बोलत बसा. लोक करून जातात अशी गेम. बाय द वे सौमित्र, यू आर टू स्वीट. म्हणजे मला आवडला असता तुझ्यासारखा बॉयफ्रेंड. पण तुझं फक्त आणि फक्त मैत्रिणीवरच प्रेम आहे ना. आणि मलाही असंच वाटतं की यांनी आयुष्यभर सोबत राहायला हवं. तुलाही मिळेल चांगला एखादा गोड नवरा, कारण तू आहेस, म्हणजे आहेस गोड मुलगी आहेस. पण असे काही खेळ खेळायचे नाही ना. सौमित्र माझा मुलगा आणि माझे संस्कार आहेत त्याच्यावर, म्हणून तू वाचलीस. दुसरा कोणतरी भलताच मुलगा असता ना तर होत्याचं नव्हतं झालं असतं. हो की नाही माई? हो की नाही? खरंय. हा. थँक्यू आलिया. मैत्री, बाय. बाय. विचार बदलला तर माझी आठवण ठेवा डॉक्टर. बाय. चालतं आजकालच्या पिढीला. मनात काही नसतं त्यांच्या. मानलंय मी तुला दादू. काय संयम आहे तुझा. मला श्यामला सांगाय बा ठुमरेंना हे सगळं मी निघते. मग आई 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 थांब मैत्रे. तू सिरियसली ठरवलेस का त्याच्यासाठी गर्लफ्रेंड शोधायची म्हणून? हो. अच्छा, माई म्हणजे तुलाही माहित होतं काय? तिने जाहीरच केलं ना तसं. माई तिला सांग हे असलं काहीही करायची गरज नाही. जर आमचा संबंध संपणार असेल तर कशाला हे उपद्व्याप आहेत? चिडतोयस, ठीक आहे, साहजिकच आहे ते. पण कसं आहे ना सौमित्र, माझ्या आधीच्या आयुष्यातले जे नातेसंबंध आहेत ना त्यांचं विसर्जन करण्याची मला गरज आहे आता. विसर्जन केलं ना की मी खऱ्या अर्थाने मुक्त होईन. हे एक मिनिट. हा, तू यात पडू नकोस. मी माझं बघून घेईन, कळलं का? मी आता काही बोलले तरी तुला माझा रागच येणार आहे ना. ठीक आहे, पण एक गोष्ट समजून घे सौमित्र, मी जे काही करते ना हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी करते. तुझं प्रेम अर्धवट राहू नये म्हणून हे सगळं चाललंय. माई हे जे आध्यात्मिक गुरुसारखं बोलते नाही, मला अजिबात आवडत नाही. मला डोक्यातच जायला लागतं. असं हे अति होतंय बरं का. मैत्री, तू काय विचार केलायस करतेस मला माहित नाही, पण कुठंतरी काहीतरी नक्की चुकतंय असं वाटतं मला. कमॉन माई, किमान तू. अगं मी सगळा व्यवस्थित विचार केलेला आहे. आणि आता काय मी आधीसारखी धांदरट आणि बालिश मैत्री राहिलेली नाही. नाही ते सगळं दिसतंय मला. माझं म्हणणं एवढंच आहे की बेटा माई, एक मिनिट, तरी महत्वाचा फोन आहे. माताजी की जय. बोल, काय समस्या आहे? माई बोलते तुझ्याशी काही. थांब थांब जरा, माझेही हात शिवशिवत आहेत, जरा थांब. बर, एक ग्लास फुटलाय ना,
अच्छा 5 ग्लास फुटलेत. ओके ओके ओके. नाही हे बघ सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं, तुझ्या श्वासावर नियंत्रण ठेव. हं? माताजींचं नाव ठेव डोक्यामध्ये, सगळं व्यवस्थित होईल. आणि हो, गिरायकाकडनं कमी पैसे घेऊ नकोस, त्यामुळे तोटा होऊ शकतो. रागामुळे आपला तोटा होतो आणि आपल्याला काही कळत नाही. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. रागामुळे माणसाच्या मनावर त्याचा ताबा राहत नाही आणि मग तो काहीही करू शकतो. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. गुड. मला खूप संताप येतो मी. सत्तर बस, इतने ही? और ले लो.